नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सतीश माडिक व्लॉग या चॅनलवर। तर मित्रांनो, मी आजचा व्लॉग बनवत आहे। तर आज आमच्या गावचं विठ्ठल रुक्माई सेवा मंडळ काडवली झगडेवाडीचं कुटुंब मेळावा 2023 आयोजित केला आहे। तर आजचा कार्यक्रम कसा होणार आहे तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर तुम्ही आजचा व्लॉग थोडा पण स्किप करू नका, आजचा व्लॉग एकदम फंटॅस्टिक होणार आहे। तर बघा। प्रभू श्री परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही कोकण भूमी। त्या कोकण भूमीत खेड तालुक्यातील चारगावामधील श्री रामवरदायिनी मातेच्या छायेखाली असलेली ही काडवली गावातील झगडेवाडी, श्री पद्मावती मातेच्या पायथ्याला वसलेली ही झगडेवाडी हरिनामाच्या गजरात गेली कित्येक वर्षे पांडुरंगाच्या छायेखाली अनेक सण उत्सव मोठ्या थाटामाटाने मोठ्या संख्येने पार पडत आले आहेत। श्री विठ्ठलाची मूर्ती स्थापना सन 1978 साली वाडीतील पूर्वजांनी केली। त्यानंतर वाडीतील छोटे मोठे कार्यक्रम वाडीतील लहान व थोर माणसे मोठ्या उत्साहाने पार पाडित आले आहेत। नुकतेच मंदिर जीर्णोद्धार सोहळा मोठ्या उत्साहाने पार पाडला। मंडळ आता सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत असताना वाडीतील प्रत्येक लहान व थोर व्यक्तींच्या चेहऱ्यावर एक वेगळीच छाप दिसते। कोकणची माणसं साधी भोळी या उक्तीप्रमाणेच खरोखर वाडीतील सर्व साधी भोळी माणसे, नेहमी दुसऱ्याच्या मदतीला धावणारी माणसे, हे ज्वलंत उदाहरण म्हणजे काडवली झगडेवाडीतील सर्व लहान थोर मंडळी। आजचा हा कुटुंब मेळावा 2023 हा कार्यक्रम मी आज या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे। कसे आहात? बरे आहात ना? मजेतच असायला पाहिजे। आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय कुटुंब मेळावा सणाचा सोहळा। आज खूप वर्षाने खूप दिवसाने आज अशी प्रतिक्रिया मुंबईकर मंडळ करत होते आणि ती आज प्रत्यक्षात तुमच्या सहवासाने आम्हाला सोनेरी क्षण बघायला भेटत आहेत। तर सर्वप्रथम तुमचे मनापासून मुंबईकर मंडळाच्या तर्फे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत। सर्वप्रथम आपल्या ज्यांनी आपल्या नश्वर शरीराचा त्याग करून पंचतत्वात विलीन झाले आणि आपला यलोक आणि परलोक सुहेला केला, त्यांच्यासाठी 2 मिनिट श्रद्धांजली वाहूया। पुंडलिक वर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, शूरवीर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा, शूरवीर
असा राजा ज्या माऊलीने आपल्या महाराष्ट्राला दिला, त्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊ माता यांना मानाचा मुजरा. अखिल स्त्रियांसाठी शिक्षणाची गंगा आपल्यापर्यंत पोहोचवली अशा क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मानाचा मुजरा. रामवर्धानी माते चरणी नतमस्तक, विठू माऊलीच्या चरणी नतमस्तक होऊन आज इथे जमलेल्या सर्व सोनेरी फॅमिलींचे मुंबई मंडळाकडून खूप खूप स्वागत आणि सर्वांना धन्यवाद देतो. थोड्याच वेळात दीप प्रज्वलन करण्यासाठी आमच्या कुसुमताई यांना मी विनंती करतो, आपण दीप प्रज्वलन करून घ्यावे. उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते, बहरत्या निसर्गाने सृष्टी फुलते. तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे स्वागताचे क्षण उजळलेले दिसते. सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आणि आता धन्यवाद. संस्कृती आहे प्रकाशाची, शीतलता आहे चंद्राची. संस्कृती आहे प्रकाशाची, शीतलता आहे चंद्राची. दीप प्रज्वलने स्वागत केले आहे. हीच परंपरा आहे महाराष्ट्राची, हीच परंपरा आहे महाराष्ट्राची. यापुढील चव्हाण फॅमिली आणि अनिल हेमंत महाराज पोथीपूजन करून घ्यावे. हळदी कुंकू नाव, तिलासारखा गोडवा असावा स्नेह, गुळासारखी असावी गोडी. हळदी कुंकाच्या कार्यक्रमातून उभारूया एकतेची गुढी, एकतेची गुढी. एकत्र येणे ही सुरुवात आहे, एकत्र येणे ही सुरुवात आहे. एकत्र काम करणे ही उन्नती आहे आणि एकत्र राहणे ही प्रगती आहे. म्हणून आज आपण एकत्र आलो आहोत आणि पुढील कार्यक्रम महिलांसाठी हळदी कुंकू चालू करूया. आणि प्रत्येक महिलांनी इथं बोललं पाहिजे. काही ना काही मंडळासाठी अजून काहीतरी करण्याचा प्रयत्न करू. प्रत्येक महिलांनी इथं काही ना काही आमच्यासाठी सूचना द्यावा. आम्ही मंडळासाठी प्रयत्न करू. तुम्ही जे बोलाल ते आम्ही मंडळासाठी प्रयत्न करू. आणि यापुढेही असाच कार्यक्रम ठरवूया की तुमचा सपोर्ट मेन पाहिजे. तुम्ही जर आलात आम्ही खूप मेहनत करू, पण तुम्ही बोला की ह्या टायमाला प्रोग्राम घ्यायचा, तुम्ही सांगा त्या टायमाला आम्ही प्रोग्राम घेऊ. आता पुढील कार्यक्रम महिलांनी चालू करावा हळदी कुंकू.
आहे की इथे प्रत्येकाने बोललं पाहिजे। तसंच महिलांमध्ये आमच्या जेव्हापासून मंडळ स्थापन झालं तिथपासून आतापर्यंत आम्हाला त्यांची साथ भेटली। अशा कुसुमताई आमच्यासाठी मार्गदर्शन करतील। हा जो कुटुंब मेळावा आहे याची सुरुवात केली आहे, अतिउत्तम आहे आणि असेच पुढे काय काय नवीन चालू करा। आमचा पाठिंबा आहे, जोपर्यंत आहोत तोपर्यंत नक्कीच आहे। बस एवढंच बोलून। प्रिया चंद्रकांत पड्याल यांनी 2 शब्द काहीतरी सांगावे। नमस्कार सगळ्यांना। नमस्कार। हा हळदी कुंकू आमच्यासाठी ठेवला तुम्ही खूप वर्षांनी। माझं लग्न झालं पहिल्यांदाच मी पहिला आलेली, त्याच्यानंतर खूप वर्षांनी आता आली, कारण तुम्ही लोकच तेवढे असायचे। आम्हाला महिलांना आज तुम्ही बोलवलात, खूप आभारी आहोत। आणि असंच कार्यक्रम ठेवा, आम्ही सगळ्या महिला येऊ आणि असंच भरभरा असू द्या आपल्या कार्यक्रमाला। सप्त्यात तुमचा अधिकार मस्तपैकी आम्हाला सपोर्ट करा। आणि तुम्ही जर महिलांना काहीतरी सांगितलं आम्हाला तर सप्त्यात काहीतरी आम्ही कार्यक्रम पण करू शकतो किंवा हळदी कुंकू करू शकतो आमचा। तुमचा असंच सपोर्ट राहू द्या आम्हाला, बस। धन्यवाद। यापुढे दुरा महेश पड्याल सांभाळतील, त्यांनी पुढे यावे। धन्यवाद। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाऊ आणि परशुरामाच्या आणि रामवर्धनाच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आपलं काडवली गाव आणि या काडवली गावातील आपली वाडी झगडेवाडी आज बरेच वर्षाने आम्ही जे उघड्या डोळ्यांचं आमचं स्वप्न होतं की आम्ही सगळा कुटुंब मेळावा आपण कधीतरी करावा आणि त्यासाठी आज जो दिवस हा सोन्याचा उगवला आणि त्या तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला लाभलं, त्याबद्दल मी प्रथमतः आमच्या मंडळाच्या वतीने सर्व महिला वर्गांना, माझ्या मातेसमान वहिनी आहेत, माझ्या भाऊजाई आहेत, सगळ्यांचं मी आभार मानतो। आपण इथे आलात आणि आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार। तसेच आमचे सगळे पदाधिकारी, सभासद यांचे सुद्धा आभार मानेन। आणि आता आपला हळदी कुंकू समारंभ साजरा झालेला आहे। मी फक्त जास्त नाही बोलणार, 2 शब्द बोलणार आहे। तर जे यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात म्हणजे आपल्या सौभाग्यवती असतील आणि तीच साथ जशी तुम्ही आम्ही सगळ्यांना दिलीत, आमचे सगळे सभासद आहेत। आज तुम्हाला माहिती आहे की आम्ही जेव्हा आपली ही वास्तू उभारली त्यावेळी आपण सप्ताह आपलं उद्घाटन होतं त्यावेळी एकत्र गेलो होतो गावाला। त्याच्यानंतर पहिली वेळ असेल की आपण इथे आता एकत्र जमलो आहोत। तर तुमच्या सहकार्यामुळे सगळे हे घडून आलेलं आहे। याच्या पुढे देखील ही सुरुवात आहे, याच्या पुढे अशाच प्रकारचं सहकार्य राहू द्या। आपण याच्यापेक्षा मोठ्या चांगल्या प्रकारे आपण कार्यक्रम साजरा करू, ही सुरुवात आहे असं मी मंडळाच्या वतीने तुम्हाला ग्वाही देतो। आणि आमचे गुरुजन शरद भाऊ, रवी भाऊ, आमचे रमेश चव्हाण भाऊ असतील, अनिल हेमंत भाऊ, ज्याप्रमाणे आई आपल्या कडेवर मुलाला सगळं जग दाखवते आणि वडील मात्र आपल्या खांद्यावर बसून मुलाला जग दाखवतात, जेणेकरून आपल्यापेक्षा आपल्या उंचीने मुलाने आपलं जग बघावं असं वडिलांची इच्छा असते। त्याप्रमाणे आमचे गुरुवर्य शरद भाऊ असतील, रवी भाऊ, अनिल भाऊ, रमेश भाऊ यांनी आम्हाला खांद्यावर बसून हे सगळं जग कसं चालायचं, कसं घडवायचं, आपण कशा प्रकारे सगळ्यांनी एकत्र करावं, तसं त्यांचं मार्गदर्शन आमच्या गुरुवर्यांकडून आम्हाला लाभलं।
त्याप्रमाणे आम्ही आता पुढे चालतो त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून. आणि अशाच चांगल्या प्रकारे आमच्यापेक्षाही आमच्या पाचच्या पिढीने आमच्या पावलावर पाऊल जरी ठेवलं नाही तरी जसं आम्ही आता करतोय त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने करावं असं मी आताही माझी छोटी मंडळी आली त्यांना मी विनंती करेन. आणि जसं ही आपली वास्तू बांधण्यासाठी हे पहिलं सहकार्य म्हणजे आमचे रमेश गोरिवले, संदेश खाडे. आम्ही बरेच वर्ष आमचं स्वप्न होतं आमचंच असेल, आमच्या मागचे आजोबा आमचे असतील, त्या आमच्या गावात शरद भाऊ, रवी भाऊ असतील, आपण एक दिवस तरी की असं ठरवूया आणि काही नसेल आमच्याकडे, अगदी आम्ही शून्यातून एक दिवस असं ठरवलं की आपण जायचं पुण्याला, मीटिंग घ्यायची आणि आज हा सप्ताह झाला की लगेच आपण बांधायची सुरुवात करायची. एक पैसा जमा नसताना आम्ही तो पाऊल उचललं आणि 9 जणांची गाडी असताना आम्ही 15 जण पुण्याला गेलो आणि तिथे मीटिंग घेऊन, आपल्या पुण्याला पण मोठं मंडळ आहे, त्या मंडळाची मीटिंग घेऊन आम्ही सांगितलं की अशाला असं आहे, आपण मंदिर आपलं बांधायचं आहे. त्यांचं पण सहकार्य लगेच, हो आपण बांधूया. कुणाकडे एक पैसा जमा नसताना आज 28 लाखात 30 लाखाच्या जवळजवळ आपण वास्तू उभी केली. 30 लाखात एवढी वास्तू उभी होणं हे शक्य नाही. आज आपण, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण साधारण एक साधं आपण स्वतःचं घर उभं करायला गेलो तरी 15 ते 20 लाख रुपये खर्च येतो. पण आज तुम्हाला माहिती आहे आपली एवढी वास्तू उभी राहिली. आज जग वाहवा करते की खरोखर झगडेवाडीने एवढी वास्तू उभी केली आहे. त्यांचं खरं कौतुक आहे. ते आपले नरळकर साहेब, त्यांनी आपल्या मोलाचं सहकार्य केलं. आमच्या रमेश गोरिवले यांच्या मित्राचे ते सहकारी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं ते मंदिर बांधून झालं. आणि खरोखर एवढी मोठी वास्तू आज 30 लाखात उभी होऊ शकत नाही, पण ते आपली विठ्ठल रखुमाईची कृपा, त्याच्यामुळे आज हे सगळं आपलं झालेलं आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार. आपल्या माहेर वसनींनी आणि त्याच्यापेक्षा सासर वसनींनी ज्या प्रकारे आपल्या मोलाचं सहकार्य केलं की जेणेकरून आपले हे माझे सभासद असतील त्यांना जर सहकार्य केलं की नाही, कारण की प्रत्येकाचं असं असतं कुटुंब सांभाळून एवढं करणं शक्य नसतं. पण आम्हाला कोणत्याही पैशाची अडचण निर्माण झाली तरी आम्ही म्हटलं नाही आता एवढ्याला एवढे पैसे काढायचे. आज कुणी इथे नकार दिला नाही का, हे तुमच्या सहकार्यामुळे. तुम्ही जर म्हटलं असतात नाही नाही कसलं मंदिर बांधताय तुम्ही, आपलं कुटुंब आधी चालवा, पण तुम्ही तसं केलं नाहीत. सगळ्यांना आज नाही 500 नाही 200 रुपये तरी आपण देऊया असे सगळ्यांनी तुम्ही जी जिद्द चिकाटी ठेवलीत आणि आपली एवढी मोठी वास्तू उभी राहिली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि तसेच माझ्या मित्रपरिवार सगळ्यांचे, त्यांचे पण सुद्धा आभार. ह्या घाई गडबडीच्या जीवनात तुम्ही सगळ्यांनी मोठं यशस्वी काम केलं. रमेश गोरिवले, संदेश खाडे हे सतत मार्गदर्शन आम्हाला करत असतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे गुरुवर्य शरद भाऊ, रवी भाऊ, रमेश भाऊ, अनिल हेमंत भाऊ यांचंसुद्धा आम्हाला मार्गदर्शन असतं. आणि त्याच्यामुळे आम्ही हे सगळं आज करतोय आणि ह्याच्यापुढे करणार आहोतच. तसंच आमचे आत्या बेबीताई काजवे, ते आता आहेत, त्यांच्या वडिलांनी जी दिशा दाखवली की आपल्या वाडीमध्ये हे विठ्ठल रखुमाईचं मंदिर हवं आणि आपले आजोबा असतील यांनी जी एक इच्छा प्रकट केली आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आपली वास्तू मार्गदर्शक आमचे गुरुवर्य शरद पांडुरंग खाडे हे आपल्याला मार्गदर्शन करतील. तर त्यांना मी विनंती करेन की 2 शब्द त्यांनी येऊन इथे बोलावे. आपल्या काडवली झगडेवाडीतून या मुंबईमध्ये रोजगारासाठी आलेले आपले वाडीतील सगळे रहिवासी आणि इथे येऊन वेळात वेळ काढून आजच्या ह्या आमच्या सगळे असे कार्यकारी मंडळ आहेत मुंबईचे, सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन विशेष म्हणजे महिला वर्गाने वेळ दिला त्याबद्दल मी सर्वप्रथम सगळ्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मी वंदन करतो. त्याचप्रमाणे आपल्याला जो आपण वास्तू जी उभी केली आहे ती पांडुरंगाची वास्तू उभी केलेली आहे. हा सगळ्यांचा तुमचा सहकार्य होता, त्याच्यामुळेच करू शकलो. आणि ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज आणि यांचे विचार आपण कुठेतरी वाचले, ऐकले आणि आपण एक ठरवलं की आपण कुठेतरी ह्या वारकरी संप्रदायाच्या सानिध्यामध्ये आपण कुठेतरी एकत्र असायला पाहिजे, जेणेकरून लोकांचे जी वाईट विचार असतात ते निघून जातील आणि लोकांना एक चांगले विचार मिळतील आणि ते कुठेतरी घेऊन आपण त्यासाठी आपल्याला मंदिर उभं करणं गरजेचं आहे, वारकरी संप्रदाय तयार करणं गरजेचं आहे, कुठेतरी कीर्तन प्रवचना माध्यमातून लोकांची मतपरिवर्तन करणं ही गरजेचं आहे. म्हणून आपण सातत्याने तळमळ करत होतो. सर्वप्रथम मी
आजची बरीचशी नवीन मुलं पण आलेली आहेत आणि आमचे माझ्याबरोबर काम करणारे बरेचसे सहकारी माझे पदाधिकारी पण इथे आहेत आणि ताई पण आहेत. मी तुम्हाला मला जी मुंबईला आल्यानंतर जी माहिती मिळाली आणि त्याच्यानंतर हे कसं उभं राहिलं त्याच्याबद्दल थोडंसं मी मार्गदर्शन करू इच्छितो. कैलासवाचे बाबू लक्ष्मण काजवे ना, आणि त्याचप्रमाणे भागीरथी बाबू काजवे, कैलासवासी भागीरथी बाबू काजवे ह्या वडाळ्या राहत होत्या. आणि आपल्या खरं म्हणजे वाडीतील कुठल्याही माणसाला इकडे मुंबईला थोडं का होईना विसावा किंवा थांबण्यासाठी कुठं जागा नव्हती, पण त्या माहेरोसनी जरी आपल्या वाडीतल्या असल्या तरी त्यांनी तिथं आधार दिला प्रत्येकाला. आणि जे जे होते त्यांना चांगला एक हारासारखं, एका हारामध्ये कशी फुलं गुंतली की ते शोभून दिसतात तसं सगळ्यांना एक व्यवस्थित गुंतवून ठेवलं. त्यांना एक चांगले विचार दिले, चांगलं मार्गदर्शन. आज आपण जे मंदिर म्हणलं किंवा आपण जे एकत्र आहोत एवढं जे उभं केलं ती त्या लोकांची प्रेरणा आहे. तेव्हा त्यांनी सुचवलं होतं, मला माहितीप्रमाणे त्यांनी सुचवलं होतं की तुम्ही एकत्र इकडे तिकडे काय करताय, कुठेतरी भजन चालू करा. मला वाटतं भजन पण चालू होता ताई, बरोबर ना? भजन चालू होता. मला वाटतं कैलासवासी हबप शिवराम बाळाजी पड्या तेही तिथे होते, कृष्णा पड्या, महादेव आपले हेमंत किंवा बरेचसे आपले लोक जी इतर आहेत त्यांची, काशीनाथ पड्या वगैरे हे नंतर आलेले लोक आहेत. बरेचशी लोक इथे होती आणि धन्यवाद. या सातत्याने त्यांचं मार्गदर्शन असायचं आणि त्यांनी एक सुचवलं होतं की तुम्ही एकत्र राहा, एकत्र काहीतरी कराल, एका विचाराने राहा. आणि त्यांची ही प्रेरणा आहे, जे आपण मी मगाशीच बोललो थोड्या वेळापूर्वी की जे मंदिर वास्तू उभं राहिलं ती त्यांनी सुचवलेली कल्पना आहे. या नवीन पिढीला कुठंतरी माहिती असावं की आपण कुठून पुढे आलोय, हा मूळ पाया आहे. त्यांनी तिथून सुचवलं, त्यांच्या लोकांनी आपल्याला विचार करून नंतर ते मंडळ थोडे 5-6 लोकांचं इथे होतं. गावावरून त्या मंडळासाठी बऱ्याचशा लोकांचा विरोध पण होता, पण हे होते गोरविले, दगडू गोरविले आहेत, शंकर खाडे आहेत, स्वर्गीय शंकर पड्या होते किंवा स्वर्गीय दत्ताराम पड्या, अशी जुने लोक होते. महादेव हेमंत होते किंवा कैलासवासी रामा खाडे आमचे चुलते, ही बरीचशी लोक ते नालासोपाऱ्याहून यायची इथे मिटिंगला. एवढी आवड होती. शशिकांत महाडकांचे वडील ते भिकाजी महाडिक ते पण ते यायचे, मला आठवतं त्यावेळेला की तिथं मुंबईला आल्यानंतर. आपले गणपत हेमंत, अशी बरीचशी लोक जुनी होती ते एकत्रित होती, कुठेतरी चालू ठेवलं होतं. पण तिथे चालू ठेवताना काही लोकांचा विरोध आला होता, दोन्ही ठिकाणी वर्गणी कशाला, आणि मग लोकांचे वाद निर्माण होतील. वेल गेला गगनावरी, त्याप्रमाणे एवढंसं रोप होतं, त्याला पालवी येईल की नाही कदाचित शंका होती त्यावेळेला की आता हे काय करायचं. पण आम्ही मनाशी निश्चित ठरवलं 5-6 जण का होईना आपण ठेवूया. त्याच्यानंतर मंदिराची बरीचशी कामं, तुमच्या माहितीसाठी ती ग्रिल नव्हते मंदिराला, आपल्याला जुनं मंदिर होतं ते लाकडी परस्पर. तिथे पण काही लोकांना थोडासा गैरसमज असल्यामुळे तिथे विरोध होत होता, पण विरोध वाद न घालता तो विरोध कसा टाळायचा. तर आम्ही एक ठराविक माणसाला सांगितलं, रवींद्र खाडे तुम्ही ते लाकूड विकत घ्या. त्याने विकत घेतला, तो चिरून पण आणला. तरी ते सगळे ग्रिल तयार झाले लाकडाचे. तरी पण त्यानं जेव्हा लावले तेव्हा लोक काय बोलले नाही लावल्यानंतर, म्हणजे तो एक आणखी कुठंतरी त्रुटी होती. अशी प्रत्येक टप्प्याटप्प्याने लोक कामं गेली. मग लाकडाचं का, त्याच्यानंतर मग लोखंडी ग्रिल प्रत्येकाने दान केलं आपल्याकडच्या लोकांनी की नावं आपण त्यांची देऊया. मग लोखंडी ग्रिल लावले. त्याच्यानंतर मग बऱ्याचसा कालावधी गेला, आपण प्रयत्न करत होतो. बऱ्याचशा लोकांचे विचार होते की आपण मंदिर आपलं बांधायला पाहिजे. गावाला 100-100 रुपये वर्गणी बऱ्याच वर्ष ठरवली होती, पण काही जमा होत नव्हती. त्यामध्ये योगायोगाच्या गोष्टी असतात त्याच वेळेला होतात, असं आपल्याला मान्यता करावं लागेल. तर ते करत असताना आम्ही मग आता किती दिवस झाले, काय करायचं, मंदिराचं बांधायचं, काय करायचं, योगा चालू होता. मला असंच रवींद्र खाडे यांचा, आमचे चुलते आहेत, त्यांचा फोन आला की आपण प्रत्येक वेळेला मिटिंगला विषय, पण काय करायचं, असं करू होणार नाही, मग आपण काय करायचं. मी त्यांना बोलले ठीक आहे, आपली जी मुंबईतली लोक आहेत त्यांना आपण एकत्र घेऊया. बसलो आम्ही इथं ठरवलं. आणि आता ताईने आपण मंदिर बांधत असताना मंदिराने, पांडुरंगाने इकडे की इकडे कुठेही हलवण्याचा आम्हाला अधिकार दिला नाही किंवा खाली वर कुठे अधिकार दिला नाही. याचं कारण की देवाचं वास्तविक जेव्हा आपण स्थापन केलं तेव्हापासून इथे आहे. त्याच्यापूर्वी जे लोकांना इतिहास सांगायचं म्हटलं तर पूर्वीच्या लोकांनी ठरवलं होतं की दत्ताचं मंदिर बांधायचं. बरोबर ताई, दत्ताचं मंदिर बांधायचं होतं. पण गावच्या लोकांनी आग्रह केला की आजूबाजूला दत्ताचे मंदिर कुठे ना कुठेतरी गावात आहेत, पण पांडुरंगाचं मंदिर नाही आहे, आम्हाला पंढरपूरला किंवा त्याच्यापासून वंचित राहावं लागतं. मग आपल्या काडोली गावातल्या की आजूबाजूच्या लोकांनी आपल्याला आग्रह धरला की नाही तुम्ही पांडुरंगाचं मंदिर बांधा. आणि मग लोकांनी ऐन वेळेला मूर्ती घडवायला दिली होती, मूर्ती तयारीही होती दत्ताची. ऐन वेळेला लोकांना विचार बदल करायला लागलं आणि आपला हा विठ्ठल रुक्माईचं मंदिर वाढलं. आणि सांगायचं म्हणजे 4 गावामध्ये कुठल्याही मंदिर बांधलं आतापर्यंत कुठल्याही मंदिराची मूर्ती आणायला पालखी दिली गेली नव्हती. हे सगळं पांडुरंगाने करून घेतलं. आपल्या 4 गावची पालखी दिली होती
गावाने 4 गावाने पण विचार करून पालखी दिली ती. आणि मला वाटतं आपल्या खानदाटच्या इथून आपण पालखीतून मूर्त्या आपण घरी आणल्या होत्या इथे आपल्या मंदिरामध्ये आणि स्थापना झाली होती. हा एक नवीन पिढीला सांगण्याचा इतिहास की तुम्ही हा जो जुन्या लोकांनी जी केलेली तळमळ आहे, मेहनत आहे, ती तुम्ही लक्षात घ्या. आणि तुम्ही वडील तुमचे जे आम्ही लोक जे करण्याचा प्रयत्न केला, आमचे जे पूर्वज जे होते ज्यांनी मार्ग दाखवून गेले, दयानिधी ते संत, संतांच्या रूपाने आमचे जे होते गोरविले असू द्या कोणी असू द्या आमच्यातून निघून गेले आहेत, त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आम्ही त्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न केला. आज कुठं नाही तरी देवा यश येईल. आणि खरोखर माझे हे सगळे सहकारी आहेत ना मुंबईतले, कधी चांगले विचाराची पोरं आहेत, त्यांना चांगलं घडण, त्यांना चांगलं सांगा, चांगलं मत आहे, कुठलंही करायचं म्हटलं तर नाही हे नाही. आणि कधी आपले एकमेव मुंबईत संदीप पडांचे यांची जी मुलं, या मुलांना बोलायचं कार्य उद्देश की वर्षातून एकदा आपण या विचारासाठी एकत्र येऊया, म्हणून आपण हे प्रयत्न केलं होतो की जे मंदिर उभं केलं. आपल्याकडे काही नव्हतं, 6 लाख रुपये जमा होते. 32 लाखाचं मंदिर आज जवळ 30-32 लाख कुठून कसे येतील काही माहिती नव्हतं. पण डोक्यात एक वेळ लागलं होतं की आपलं देवाचं मंदिर बांधताना आपल्याला कोणालाच माहिती नव्हतं की मंदिर कसं बांधायचं, स्टाईल कशी असावी, गाभाऱ्यात काय असावं, काहीच माहिती नव्हतं. ते त्यांनी करून घेतलं. त्याचे आम्ही यांच्याशी बिल्डरशी काहीच बोललो नव्हतो. फक्त आम्ही खालचा पाया बघितला होता, आतला गाभारा किती बाय कितीचा आणि बाहेरचा पेस किती बाय किती, याच्या पलीकडे आमच्या डोक्यात काही नव्हतं. हे सगळं करून त्याने घेतलं, ही त्याची कृपा आहे. आपल्या बळे नाही मी बोलत तर सका भगवंत वाचा त्याची, किंवा ही जी झाडं चालतात किंवा साहस आपण घेतो त्या भगवंताशी आपण घेऊ शकत नाही. तसंच हे जे आपण जे केलं ते तुमच्या सगळ्यांचं सहकार्य. मगाशी मला महेश पडा बोलले की खरोखरच महिलांनी पण कधी विचार नाही केला की कशासाठी काय पडलंय, घरात आपल्याला वेळ नाही, एवढा महागाई वाढली, कशामुळे आपण करायचं, ते आपलं करूया, मुलांचं शिक्षण राहिलं, असं कधीच नाही. पण देवासाठी त्यांचा एक विश्वास होता, मी देवासाठी केलं तर देव मला भरभरून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि खरोखर तो भगवंत देईल यापुढे. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर तुम्ही सगळ्यांनी असं चांगल्या प्रकारे ह्याच्यापुढे सहकार्य द्या. अशीच आपण परिवर्तन, तुम्ही सांगितलं हळदी कुंकाचा कार्यक्रम करूया, हळदी कुंकाचा दरवर्षी कार्यक्रम करूया. कदाचित तुमची लोकांची उपस्थिती आम्हाला अपुरी वाटते, अजून मोठी उपस्थिती पाहिजे. आणि तुम्ही आता सुचवलं ताईने की गावी बोलल्या की हळदी कुंकू करायचा, बऱ्याच वर्ष डोक्यात विचार आहे. पण मग हळदी कुंकू आम्ही पुरुषांनी करू शकत नाही ना, त्यासाठी तुम्ही महिला तिथे पोचल्या पाहिजेत, तिथं कार्यक्रम करायचा. गावच्या लोकांना आहेत त्यांना घेऊन करायचं. आता त्यांना थोडंसं वाटेल की आम्ही कधीतरी ते लोक हळदी कुंकू करतात गावाला, आहे ना, कुठे गेले त्या, कुठल्या कधी करतात त्या गावाला हळदी कुंकू, संक्रांतीला करतात. तर आम्ही संक्रांतीला गेले, ह्यांच्या डोक्यात आता का खूळ आलं असं वाटेल. पण संक्रांतीला जरी केलं तरी ते ग्रामीण भागातल्या तेवढ्याच महिला मिळतात. जर का आपण सप्त्याच्या वेळेला आपल्याला दुसऱ्या दिवशी वेळ आहे, त्या दिवशी हळदी कुंकू करावा, आमची बरेच दिवस संकल्पना होती. पण करण्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि महिला असल्या पाहिजे पाठीशी द्या, हे महिला करू शकतात. बाकी आर्थिक मदत काय लागली ते आपण सगळ्यांनी करू, तर ते करूया, जेणेकरून मुंबईतल्या पुण्यातल्या ज्या महिला येतील त्यानिमित्त तुम्ही एकत्र तुमची तोंड ओळख होईल. आज बऱ्याचसा प्रश्न पडतो की इथे आता सांगत होतो यांना की मला वाटतं कुटुंबांची तोंड ओळख द्या, मुलांची नावं सांगा. तो अजून कार्यक्रम झाला नाही, मला वाटतं ती जरा दिली तर ओळख पडेल. मुलांची नावं, या कुटुंबात ही फॅमिली आहे, मुलांची नावं आम्हाला माहीत नाही, आता चेहऱ्याने ओळखतो, हिला चेहऱ्याने ओळखतो, लहानपणी बघितली होती. तर ती नावं असली जेणेकरून आपल्याला सगळ्यांना माहिती पडतील की यांची ही मुलं आहेत. परिवार उभा राहू देत, त्यांची नावं सांगा, माझं नाव हे, ही माझी मुलगी, हा माझा मुलगा, अशी नावं सांगा, जेणेकरून आपल्याला परिचय, कुटुंब परिचय होईल. ते होईल, त्याच्याने आपल्याला लक्षात येईल. नंतर कधी कधी आपली ही कोण माहीत नाही मला, असं नको व्हायला. तर गावाला हळदी कुंकूचा कार्यक्रम तुमची सूचना आल्या त्याप्रमाणे आपण सगळ्यांना नक्कीच विचार करू. सप्त्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला वेळ आहे, जरी कार्यक्रम असला तरी वेळ आपण त्यासाठी काळजी, हळदी कुंकू होणं गरजेचं आहे. हे सौभाग्याचं लेणं आहे, ते तुम्ही एकामेकाला द्यायला पाहिजे एकमेकींना. ही चांगली सूचना आहे, त्याच्याबद्दल आम्ही सगळ्यांनी विचार करू. बरं ठीक आहे, मी सगळंच काय बोलत नाही, थोडंसं बोलायला आमच्या सहकार्यानं ठेवतो. इथेच मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता बोलतील, बोला. ऐकलेलं आहे महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण वाचतो, पण आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काय केलं ते आपल्या शरद भाऊनी आपल्याला सांगितलं आहे. माणसाचं जीवन हे एका पिढीसाठी मर्यादित असतं, परंतु माणूस इतरांसाठी काही करतो ते पिढ्यानपिढ्या लक्षात राहणं हे आपल्या पूर्वजांनी केलेलं आहे. म्हणून आपण त्यांचं आज नाव घेतोय. यापुढे मंडळाचे चालू अध्यक्ष संदेश खाडे. नमस्कार. 105 जणांची उपस्थिती आवश्यक होती, आता 55 ते 60 लोक आलेले आहेत. जे लोक आले त्यांचे मनापासून स्वागत. आणि आतापर्यंत जी आपण भाषणं केलीत पण एकमेकाची ओळख आपल्याला झाली नाही आहे, त्यामुळे एकेकाने उठायचं आहे, आपलं नाव सांगायचं आहे. इकडे महिला उठले की त्याचा
पती इकडे उठतील आणि इकडे नाव सांगायचं आहे. सुरुवात तुम्ही करा हेमन वहिनी. नाव सांगा. हा नमस्कार बोलू. नमस्कार. नमस्कार. अल्पेश हरचंद्र हेमंत. बस क्या या. हा, या, चला. ओके या चला या. नमस्कार मी संदेश कृष्णा खाडे. नमस्कार मी सनी संदेश. अरे नमस्कार मी दीप्ती संदेश खाडे. नमस्कार मी तन्वी संजय पड्याळ. नमस्कार मी वैजयंती संजय पड्याळ. नमस्कार प्रणिता प्रशांत खाडे. अजित हरिचंद्र हेमंत. नमस्कार मी आदित्य अजित हेमंत. नमस्कार मी अस्मिता अजित हेमंत. दगडू बोलवले. नमस्कार मी सार्थक सुरेश गोरेवले. नमस्कार चंदन सुरेश गोरे. नमस्कार अस्मिता सुरेश गौरिवले. नमस्कार मी रमेश भाऊजी चव्हाण. मी शर्मिला रमेश चव्हाण. नमस्कार रवींद्र विश्राम खाडे. मृणाल रवींद्र खाडे. महादेव हेमंत. नमस्कार मी भार्गवी आणि हेमंत. नमस्कार मी ज्योती आणि हेमंत. चंद्रकांत मनोहर पड्याळ. नमस्कार प्रियंका चंद्रकांत पड्याळ. नमस्कार मी काशीनाथ पड्याळ. नमस्कार मी स्वप्नील महेश पड्याळ. तुझे नाव सांग. नमस्कार रुद्र महेश पड्याळ. नमस्कार मानसी महेश पड्याळ. ही माझी भाऊजी आहे आता होणारी. मी विजय तुकाराम पड्याळ. नमस्कार मी विघ्नेश विजय पड्याळ. नमस्कार मी अनुष्का विजय पड्याळ. नमस्कार वैभव विजय पड्याळ. नमस्कार माझं नाव साक्षी संदीप पड्याळ. नमस्कार माझं नाव ओंकार संदीप पड्याळ. नमस्कार माझे नाव अथर्व संदीप पड्याळ. नमस्कार वेदांती रमेश गोरिवले. दीपक बलाराम आठवडे. नमस्कार हर्षदा दीपक आठवडे. विकास सुलू खाडे. पड्याळ कैलासवासी शंकर महादेव पड्याळ यांचा मुलगा. सांग नाव सांग. धन्यवाद माझं नाव अन्ना अल्पेश हेमंत. नमस्कार अरे धन्यवाद अद्विक अजित हेमंत. नमस्कार कोमल कल्पेश हेमंत. पांडुरंग खाडे. नमस्कार माझं नाव किरण शरद खाडे. नमस्कार माझे नाव सिद्धी शरद खाडे. खरंच पाहता सगळ्यांना नमस्कार. बऱ्याचशा विषयावरती आपली चर्चा झाली होती. खूप चांगल्या चर्चा झाली होती. चांगलं खूप ऐकायला मिळालं आणि खरोखर धन्य वाटलं. मी साधारणतः या मंडळाचा 20 वर्षापासून सभासद आहे. तर 20 वर्षाच्या आधीचा इतिहास आमचे माजी अध्यक्ष श्रीयुत शरद खाडे यांनी आपल्याला विस्तृत सांगितलं. पण 20 वर्षानंतर साधारणतः मी ओझरता तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. त्यात काही माझ्याकडून मागे पुढे होईल क्षमस्व. 20 वर्षापूर्वी पासून मी बघितलं असेल तर त्यामध्ये आपल्यातून गेलेले आता सदस्य नसणारे कैलासवासी गणपत खाडे, त्याच्यानंतर दत्ताराम पड्याळ, त्याच्यानंतर कैलासवासी वसंत शंकर पड्याळ. खरोखर आज आनंद वाटतं. आज ते एवढे धडाडीचे कार्यकर्ते होते. मी बघितलेलं आहे त्यावेळेला मी नवीन मुंबईला आलो होतो. ऐकायला येतं ना मंडळी. मी त्यावेळेला नवीन मुंबईमध्ये आलो होतो आणि मी फार लाजवत होतो. बघायचो अरे हे एवढेसे लोक काय करतात. पण त्या 3 लोकांची आज खरोखर उणीव वाटते. आज ते असते तर त्यांना खूप आनंद झाला असता, खूप आनंद झाला असता. कारण असा मेळावा आपण पहिल्यांदाच बनवला. खरोखरच धन्य वाटतं की एक 20 वर्षानंतर आपण बघितलेला प्रवास त्यांच्या खांद्यावरून जेव्हा आमचे गोरिवले राजे होते, त्यांच्यानंतर आमचे शरद खाडे तसेच रमेश चव्हाण यांनी निस्वार्थ जवळपास 15 ते 20 वर्ष मंडळाची सेवा करत होते. तेही ड्युट्या करत होते. डे नाईट सगळ्या शिफ्ट करून आज मंडळ त्यांनी मध्यंतरी मंडळ फार ढासळत आलं होतं. त्याही परिस्थितीमध्ये ह्या दोघांनी खरोखरच फार आधार दिला. मंडळ टिकवण्याचा खूप प्रयत्न केला. तदनंतर
आपण म्हणतो खांदेपालट करायला पाहिजे. बऱ्याच लोकांचं वाटत होतं त्यांनाही आता आपण रिटायर्ड करूया, आज नवीन चुकावं लागतं. अशा टाईपचं कोड पुढच्या वेळेला करू नका, कारण ते आता माघारीन म्हटल्यानंतर आता नवीन पिढीला बहुतेक बरंच नॉलेज नसेल माघारीन म्हणजे काय, का बरोबर आहे ना. तर जुन्या विचाराचे लोक आहेत, आम्हाला थोडं सांभाळून घ्या. त्या पद्धतीने ते असं चालू असतं. बरं असं ठीक आहे, आता नवीन पिढीने ही धुरा सांभाळले. आता मला एक 2-3 वेळा शब्द आले ऐकायला मिळाले होते, मी तेव्हा त्या लोकांना तेव्हा उत्तर दिलेले आहेत की बाबा वाडीमध्ये काय राहिलं नाही, काय वाडीमध्ये काय राहिलं नाहीये. आज मला सांगा, यांनी बरेचशा लोकांची जुन्या लोकांची उदाहरणं घेतली. आता आपल्या गावठी भाषेत मी आपल्याला सांगायचं म्हटलं तर आपली गावची एक कणंग असते. आता कणंग म्हणजे माहिती असायला पाहिजे म्हणून मी जुने शब्द वापरतोय, कृपया राग म्हणू नका. आता कणगीतलं जुनं धान्य आहे ते आपण काढतच राहिलो, त्यात काय नवीन टाकलं नाही. आणि नंतर म्हणायचं आता एकदा कणगीत काय राहिलं नाहीये, ते कितपत योग्य आहे. तर नवीन पिढीला माझं सांगणं आहे, ही विचारांची कणंग भरत राहा. आपल्या मुंबईकर मंडळाचा वारसा आहे. आता बऱ्याच लोकांनी सांगितलं की आपण मंदिर बनवताना कसं विस्कटीतपणा होता, किती पैसे होते, कशा पद्धतीने आपण एक गुंपवून सुंदर एक हार बनवला, तसा आज सुंदर हार दिसतोय. तर ही भरवणूक करण्याचं काम नवीन पिढी करेल. आणि परत असं होता कामा नये की बाबा त्याच्यात काही नाही आहे, पण ती भरायला आपण शिकता आलं पाहिजे. ती कणंग रूपी, ज्ञानरूपी कणंग. आता बरेचसे म्हणतात, बरेचसे लोकांना मी तेव्हा जवळपास 2004च्या आसपास मी असं उदाहरण दिलं होतं. मला बोलण्याचा वेळ संधी मिळाली होती. आता आपण प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे, 20 वर्षानंतर माझी परिस्थिती काय असेल. चला आता मी 2 लाख रुपये कमवतोय, 10,000 रुपये कमवतोय, 20,000 कमवतोय, 25,000 कमवतोय, XYZ. पण 20 वर्षानंतरचा विचार करता ही प्रयोजन आपण आत्ताच करायला पाहिजे. मी स्ट्रेस मॅनेजमेंट हा कोर्स करताना त्याच्यामध्ये मला असं मिळालं, तर मित्रांनो आजचा व्लॉग संपलेला आहे. आणि आज आम्ही कुटुंब मेळाव्याचा कार्यक्रम घेतला, तर सगळे मुंबईकर मंडळी एकत्रित आलो होतो आणि आम्ही आज भेटलो. तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि आज मला या व्हिडिओमध्ये सहकार्य करणारा माझा मित्र संकेत हेमंत यांनी मला सहकार्य केलंय. तर मित्रांनो लवकरच भेटू आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.